नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नीचे नुकतंच निधन झाले आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अभिनेत्री रंजना आणि त्यांची जोडी विशेष बोलले जाते। नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी आपले मन मोकळेपणाने बोलले आहे। रंजना आणि त्यांची जमलेली जोडी, एकत्र केलेले काम आणि शेवटी रंजना यांचा दुर्दैवी मृत्यू याबद्दल सविस्तर बोलले आहेत। तर चला जाणून घेऊया काय म्हणतात अशोक सराफ। अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची प्रेम कहाणी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर पण दुर्दैवी प्रेम कहाणी आहे। 1970 ते 80च्या दशकात लोकांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले। त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीमुळे ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली। एकत्र काम करताना त्यांच्या जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले। इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या। त्या दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या। मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। एका सिनेमाच्या शूटिंगला जात असताना रंजना यांचा भीषण अपघात झाला। या अपघातानंतर रंजना अंथरुणाला खिळून राहिल्या। त्यानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला। पुढे अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केले, तर रंजना शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या होत्या आणि वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यानंतर या प्रेम कहाणीचा विषय चर्चेचा ठरला होता। सर्वांवर अशोक सराफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते। मात्र आता एवढ्या वर्षांनी नुकतंच एका मुलाखतीत यावर त्यांनी भाष्य केले आहे। या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांना तुमची सर्वात आवडती ऑन स्क्रीन जोडी कोणती, तुमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सर्वात छान कोणत्या अभिनेत्रीबरोबर जुळली, असा प्रश्न विचारण्यात आला होता। यावेळी त्यांनी रंजना यांचे नाव घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। यावर बोलताना ते म्हणाले, खरं सांगायचं तर माझी सर्वात चांगली जोडी रंजना सोबत जमली होती। ती एक उत्कृष्ट कलाकार होती। एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर ती त्या गोष्टीवर खूप मेहनत करून जमवायची। तिच्यात खूप चिकाटी होती। एखादी गोष्ट शिकून ती उत्तम करण्याचा प्रचंड ध्यास करत होती। कोणत्याही माणसात असा ध्यास असेल तर तो नक्कीच यशस्वी होतो आणि म्हणूनच ती एवढी यशस्वी झाली होती। पुढे म्हणाले, ते करिअरच्या सुरुवातीला केलेले काही चित्रपट पाहून मला वाटायचे की ही चित्रपट केले नसते तर बरं झालं असतं, पण नंतर तिने अभिनय इतका प्रगती केली, सारा महाराष्ट्र तिचा फॅन झाला होता। याच काळात तिचे आणि माझे अनेक चित्रपट एकत्र आले, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आमची जोडी खूप गाजली होती। त्यामध्येच गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बिनकामाचा नवरा, बायको असावी अशी, एक डाव भूताचा, सासू वरचढ जावाई असे एकापाठोपाठ त्यांचे चित्रपट हिट ठरले होते आणि यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते। एखाद्या सीनमध्ये मी काय करणार हे तिला आधीच कळायचे आणि ती काय प्रतिक्रिया देणार हे मला लगेच समजायचे। त्यामुळे आमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती। त्यांनी आपल्या बहुरूपी या आत्मचरित्रात रंजनाच्या दुर्दैवी अपघाताबद्दल भाष्य केले आहे। ते लिहितात, रंजना सुरुवातीपासूनच माझी फॅन होती। मी तिच्यासोबत काम करायला लागल्यावर मला समजलं की ती खूप हुशार होती आणि तिची निरीक्षण आणि अफाट शक्ती होती। त्यामुळेच अनेक प्रकारच्या भूमिका तिने सहज साकारल्या होत्या। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मेहनती अभिनेत्रीमध्ये रंजनाचं नाव घेईन। तिच्या अपघातात असं जाणं हे खूप दुर्दैवी झालं आहे। अशा शब्दात अशोक सराफ यांनी आपल्या आत्मचरित्र भावना व्यक्त केल्या आहेत। अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच रंजना देशमुख यांच्याबद्दल इतक्या मनापासून भावना व्यक्त केल्या आहेत। त्या भावना ऐकल्यानंतर या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री काय एवढी लोकप्रिय होती याचं उत्तर मिळत आहे। काळाने त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटी दिली आहे। तरी मराठी चित्रपटसृष्टीतील हे सुपरहिट जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी आवडते का? लाईक कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।